सिमरन आणि आमच्या चॅनलचं नाव आहे आपली नंबर 1 फॅमिली। या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आजचा ब्लॉग असणार आहे फणस स्पेशल। हो, कापा फणस आज आम्ही कापणार आहोत। माझी डॅडी कापून दाखवणार आहे तो किती गोड होता, कसा आम्ही कापला ते तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। चला तर मग आपण आपल्या ब्लॉगला चालू करूया। सो हे गाईस, तुम्ही बघू शकता इथे माझ्या डॅडींनी फणस आणलेला आहे आणि तो फणस आता डॅडी कापत आहे। बघूया आता तो फणस कसा कापताय डॅडी। खूप मोठा आहे बघा फणस, उचलत पण नाही एवढा वजन आहे ते। सो गाईस, तुम्ही बघू शकतात की हा फणस कापा फणस आहे। आता डॅडी एक एक स्लाइस करून कापतील आणि आपण या गर ट्राय करून बघूया कसा लागतोय। अतिशय गोड, खूप गोड आहे, खूप खूप छान। बघा अशा प्रकारे हे गर बाहेर निघतात बघा। ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते, फणस कापण्याची पण एक टेक्निक असते, सगळ्यांना जमत नाही, सगळे लोक सहजपणे कापू शकत नाही। ही टेक्निक अनुभवा लोकांनाच माहिती असते की कसं कापायचं आहे। तर माझ्या डॅडीला माहिती आहे की कसं कापायचं, कशी टेक्निक आहे याला कापायची। हे बघा माझे डॅडी बघा कसे एकदम छानपैकी एक एक स्लाइस काढून हे करतायत, कापतायत, तुम्ही बघू शकता। आणि खूप गोड आहे फणस, खूप। आता मी चाकला, खरंच खूप छान आहे। सो गाईज, तुम्ही बघू शकता बघा फणसचा गर, मी खाऊन बघते। खूप छान, खूप छान, खरंच खूप गोड आहे। फक्त कापायला थोडी स्ट्रगल आहे। इथे माझी मम्मी आणि डॅडी मिळून, दोघं मिळून कापतायत। हे बघा, वा, कापायला थोडी मेहनत आहे ना, तेवढं खायला तेवढाच रस भेटणार आहे त्या गरात ना। हे बघा, आता मम्मी एक एक करून असं गर काढेल साईडला, तुम्हाला पण बघायला भेटेल। हे बघा गर खरंच खूप छान आहे, गोड आहे। अजून हा अर्धा पण कापून झाला नाही आणि हा अर्धा अजून बाकी आहे, कारण की हा अर्धाच कापायला खूप त्रास होतोय, खूप स्ट्रगल्स आहे त्याच्या मागेच। हे बघा आता एक एक गर करून वाडग्यामध्ये येणार आहे। ही पहिली बोनी आहे, एक एक करून आता येईल सगळे गर याच्या आतमध्ये। आणि मग हे आतमध्ये नाही, डायरेक्ट आमच्या पोटात जाणार आहे, कारण की आमच्या घरी गर जास्त वेळ टिकत नाही। माझे भाव, माझे मम्मी डॅडी आणि मी मिळून आम्ही सगळे ते गर खतमच करून टाकतो, तर ते जास्त वेळ टिकणार नाही आहेत। ते आता एक एक करून याच्यात येणार आणि एक एक करून आमच्या पोटात जाणार आहे। हे बघा किती छान वाटतंय। हे बघा आता अर्ध्यापेक्षा जास्त कापून झालेलं आहे। अर्ध्यापेक्षा जास्त नाही, कारण की अर्ध्या इथे आहे, म्हणजे अर्ध्यामधला जास्त कापून आहे बघा। आणि हे बघा इथे बघा काय आहे, इथे बिया आहेत, या बियांची बनणारच भाजी। तुम्ही पण बनवू शकता भाजी याच्यामध्ये, म्हणजे जवळा वगैरे टाकून खूप टेस्टी भाजी बनते यांची। आणि पावसात यांना भाजून पण खाऊ शकतो आपण, पावसात आपण यांना भाजून खातो। हे बघा अर्ध्यामध्ये होता ना, अर्धा आता भाग कापून झालेला आहे, आता त्याच्यामध्ये गरं काढायचे काम चालू आहे। हे बघा एक एक करून इथे गरं भरतायत आणि अर्ध्यापेक्षा गरं मी इथे गायब केलेत, कारण की ते मी थंड होण्यासाठी ठेवले फ्रीजमध्ये, कारण की मला खूप आवडतं गरं थंड खाण्यासाठी, तर मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवले आहेत थंड होण्यासाठी। आणि अर्धे आमच्या पोटात गेलेले आहेत कापता कापता। हे बघा एक एक करून येत आहे त्याच्यामध्ये, बघा हे बिया आहेत, इथे फणस कापला जाते आणि इकडे गरं येत आहेत। अजून हा पण बाकी आहे, याला पण आजच कापणार।
हे बघा आता कापला जातोय आणि इथे माझा भाव पण मदत करायला आलेला आहे. फणस खाणार आहे. बघूया टेस्ट कसा लागतो इथं पण. बघूया त्याचा रिव्ह्यू बघूया. त्यांनी आतापर्यंत टेस्ट नाही केलेला आहे. छान आहे, गोड आहे. फणस आले नाही की आले, आमचा भाव पहिला येतो गरं साफ करण्यासाठी. त्याचं पहिलं योगदान असतो गरा साफ करण्यासाठी, मी खाण्यासाठी असते. हे बघा आता भावाने पण रिव्ह्यू दिलेली आहे की हा गोड आहे. आणि नंतर माझे डॅडी पण सांगतील, रिव्ह्यू देतील खाऊन की हा गोड आहे की नाही. मला तर खूप गोड लागलेला आहे, कारण की बघा ना, तुम्हीच बघू शकतात, तुम्ही बघून बोलू शकता की हा गोडच आहे. हे बघा एक एक करून असा साफ केला जातो. तो अर्धा होता ना, त्याच्यामधला आता हा एक पीस बाकी आहे आणि हा एक पीस बाकी आहे. इथे माझी मम्मी पण साफ करते आणि इथे हा थोडासा तुकडा बाकी आहे. त्याच्यानंतर हा अर्ध्यावरती आपण येऊ. आजचा तुम्हाला स्पेशल ब्लॉग बघायला भेटलेला आहे, जो की आहे गऱ्यांवर. हे बघा गाईस, तुम्ही बघू शकता इथे आता जो अर्धा भाग बाकी होता तो कापायला घेतलेला आहे. हे बघा एक एक करून असं खेचतायत डॅडी. हे बघा कसं दिसतंय गर याच्यामधला पण. मार्केटमध्ये अजून एक पातेला आलेला आहे. हे बघा, कारण की हे जे बाटगं आहे ते पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत याचे गर. तर हे बघ, याचे स्मेल पण यायला लागले खूप छान. घरांची स्मेल येते मला इकडे. हे बघा सो गाईस, तुम्हाला जसं बोललेली मी की माझे डॅडी तुम्हाला रिव्ह्यू देतील की हे फणसाचे गर गोड आहेत की नाही. चला आता डॅडीचा रिव्ह्यू बघूया आपण. तर मी फणस घेतोय फणसाचा गोड आणि खाऊन बघतोय. कसं आहे डॅडी सांगा. एकदम गोड, एकदम छान. गरा पण मोठा आहे. गोड तर असेलच डॅडी, कारण की आपण खूप कष्ट करून कापलेलं याला. गरा पण मोठा आहे आणि एकदम रसवाला आहे. रसवाला आहे ते तर आहेच. खूप छान होता गर. हे ॲक्च्युली आम्ही एवढेच का ठेवले, कारण की कापता कापताच आमच्या पोटात खूप सारे गेलेले आहेत आणि अर्धे आम्ही फ्रीजमध्ये ठेवले आहेत. तर डॅडी तुम्हाला हा फणस आवडलेला आहे खूप. चला तर गाईज, मी आता एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर बाय.